हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक पॅचवर्क बॅकनेकची डिझाइन रेडी करणार आहोत। जे पीस तुम्ही इथं बघू शकता की मी ग्रीन कलरचा इथं पीस घेतलेला आहे आणि जी काटाची धडे आहेत तर त्याचा सुद्धा आपण बॅकनेकमध्ये इथं वापर करणार आहोत। आणि जसे की मी प्रत्येक डिझाइनला कॉन्ट्रास्ट कलरचं कापड जे आहे साडीतलं कट करते तसं मी ते कापड कट केलेलं आहे। तर त्याआधी फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि तुम्हाला माझी आजची बॅकनेकची डिझाइन कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आता सगळ्यात आधी इथं मी बॅक पार्ट असा कट केलेला आहे पेपरवरती। तर इथं आपण आता मेजरमेंट बघणार आहोत। तर पूर्ण उंची जी आहे तुम्ही बघू शकता 15 इंच घेतलेली आहे मी। छाती जी आहे 11.5 इंच घेतलेली आहे। 9.5 छाती आहे प्लस 2 इंच मार्जिन ॲड करून मी छाती आणि कमर घेतलेले आहे। आणि शोल्डर जे आहे 5.5 इंच घेतलेला आहे आणि जी गळा रुंदी आहे तर ती 2.25 इंचावरती मी अशी मार्किंग केलेली आहे। तर सगळ्यात आधी जितका आपला गळा आहे तितका आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे। स्क्वेअर आकार सगळ्यात आधी आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आता मी स्क्वेअर आकार असं मार्किंग केलेलं आहे आणि जी गळाची उंची आहे मी 12 इंच घेतलेली आहे आणि स्क्वेअर आकार असा मी इथं मार्किंग केलेला आहे। तर तुम्ही इथं बघू शकता। तर आता जो आपला गळा जो आहे घेतलेला आहे तर त्याच गळ्याच्या शेपला आपण असं एक मार्किंग करून घ्यायचं आहे जो आपण डिझाइनचा शेप दिलेला आहे। तर तुम्ही आता बघू शकता। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं सगळ्यात आधी पेपरवर कटिंग करायचं आहे आणि त्यानंतर 2.25 इंचाचा आपण गळा रुंदी घेतलेली आहे तिथून आपण असा गळ्याला जो आहे असा शेप देणार आहोत। तर तुम्ही आता बघू शकता की मी अशा पद्धतीने गळ्याला शेप दिलेला आहे आणि त्यानंतर आतल्या साईडचा आपण अजून एक पॅच इथं काढणार आहोत। तर तोही तुम्ही आता बघू शकता। थोडासा कर्व शेप इथं घेतलेला आहे त्यानंतर राऊंड आपण असं पॅचचा आकार आहे तर तसा घेतलेला आहे। तर तुम्ही आता बघू शकता। तर आता आपले हे जे बॅकनेकचे 3 पार्ट कट होतात तर सगळ्यात आधी आपण एक असा पार्ट जो आहे कट करत आहोत पेपरवरती। तर हा जो आपला दुसरा पार्ट आहे तर तो असा कट झालेला आहे आणि जो आपला तिसरा पॅच आहे तर तो तुम्ही बघू शकता की आपण असा कट करत आहोत। तर हा झाला आपला तिसरा पॅच। तर अशा पद्धतीने 3 आपले जे पॅच आहेत तर ते असे पार्ट आहेत तर ते आपले असे कटिंग होतात। तर आता हे तिन्ही पार्ट जे आहेत तर ते आपल्या वेगवेगळ्या कपड्यामध्ये आपण इथं काढणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण इथं अस्त्रवरती हे जे पॅच आहेत पार्ट आहे तर ते कट करून घ्यायचे आहेत। तर सेंटरला आपण एक बो लावणार आहोत। तर इथे घेतलेला आहे मी अस्तर आणि सगळ्यात आधी आपण इथं अस्त्रवरती कटिंग करणार आहोत। तर जसं आपण पेपर इथं कट केलेला आहे तिसरा पार्टचा आपला बॉटमचा पार्ट आहे तर सगळ्यात आधी आपण असं मार्किंग करून घेणार आहोत। आणि जी बाजू आपली जॉईंट येणार आहे तर तिथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या पूर्ण उंचीमध्ये कमी पडायला नको। तर इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे। तर आपला जो पहिला पार्ट होता बॅकनेकचा तर तो असा कट झालेला आहे अस्तरवरती। तर त्यानंतर आपण असा दुसरा पार्ट घ्यायचा आहे जो आपला गळ्याचा शेप आहे तर तो आपण इथं घेणार आहोत। तर इथं बॉटमला सुद्धा तुम्ही बघू शकता की मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे। तर ही जी बाजू आपली जॉईंट येणार आहे तर तिथे सुद्धा आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे।
तर तुम्ही बघू शकता मी अर्धा इंच ते एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे आपल्या दुसऱ्या पार्टवरती सुद्धा, जी बाजू आपली जॉईंट येणार आहे. तर आपण आता दुसराही पार्ट असा कट करत आहोत. तर आता आपण तिसरा जो आपला पॅच आहे आपण सेंटरला लावणार आहोत. तर तो पॅच सुद्धा आपण या अस्तरमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर जो आपला कपडा अस्तर जे शिल्लक राहिलं होतं तर त्यामध्ये आपण हा जो पॅच आहे तर तो पॅच असा काढून घेणार आहोत. तर हा जो पॅच आहे आपण पुढच्या साईडला असा सरकून ठेवायचा आहे आणि साईडला आपण जी बाजू आपण पॅच जो आहे आतल्या साईडला आपण लावून घेणार आहोत तर तिथे एक्स्ट्रा आपण इथं 1.5 किंवा 2 इंच आपण एक्स्ट्रा कापड सोडायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळी पॅच लावतो तर त्यावेळी आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येऊ नये. तर यासाठी मी इथं 1.5 किंवा 2 इंच आपण एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता जो आपला गळ्याचा शेप आहे तर तिथे मी जसं आपलं मार्किंग आहे, जसं आपलं पेपर कटिंग आहे तसं तिथं मार्किंग केलेलं आहे अस्तरवरती. आणि जी बाजू आपली पॅच आतल्या साईडला जोडला जाणार आहे तर तिथे मी 1.5-2 इंच वाढवून घेतलेला आहे एक्स्ट्राचा. तर एक्स्ट्रा आपल्याला हे पॅच जो आहे तर तो काढायचा आहे. तर आपला तिसरा सुद्धा पॅच जो आहे असा कट करून झालेला आहे. तर आपले तिन्ही पार्ट जे आहेत अस्तरवरती कट करून झालेले आहेत. तर आता आपण मेन कापडावरती याचं कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण जो बॉटमचा पॅच आहे तर तो काटामध्ये काढणार आहोत. सेंटरचा जो पॅच आहे तर तो ब्लाऊज पिसामध्ये काढणार आहोत. आणि जो आपला तिसरा पॅच आहे तर तो आपण साडीचं ते कापड कट केलं होतं कॉन्ट्रास्ट कलरचं. तर तुम्ही तर बघू शकता की मी आपल्या मेन जे कापड होतं तर त्यामध्ये हे तिन्ही पार्ट असे कट करून घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपण आता बॉटमचा पार्ट इथे स्टिच करणार आहोत. तर जो आपला काट आहे तर त्या काटावरती आपण अस्तर जो आहे असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरून आपण अशी टीप मारून घ्यायची आहे. तर एक अर्ध्या इंचाच्या स्पेसवरती आपल्याला अशी टीप मारून घेऊन त्याला छोटे छोटे कट्स देऊन अस्तरच्या आहे आतल्या साईडला पलटी घेऊन जसे आपण नेहमीप्रमाणे आपल्या बॅक नेकला टक्स मारतो असे टक्स मारून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तर बघू शकता बॉटमचा पार्ट मी असा तयार केलेला आहे. तर आता आपण सेंटरचा पार्ट जो आहे तर तो इथं घ्यायचा आहे. तर आता हे जे अस्तर तुम्ही तर बघू शकता तर ते एकमेकांसमोर असे अमोरासमोर आपल्याला ह्या ज्या बाजू आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर कापड आपण इथं उलटं ठेवायचं आहे आणि गळ्याला अशा प्रमाणे आपण इथं टीप मारून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडला आपण अशी टीप मारून घ्यायची आहे. तर आता एक्स्ट्राचं सगळं आपण इथं कापड कट करून अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी करून घ्यायचं आहे. तर इथं मी व्यवस्थित शेप येण्यासाठी छोटे छोटे कट्स मारलेले आहेत. आणि त्यानंतर आपण इथे लावणार आहोत रेडीमेड पाइपिंग. तर अशा पद्धतीने आपण इथं गळा जो आहे पलटी करून घेतलेला आहे. जो आपली गळ्याचा शेप होता तर तो असा आपण पलटी करून घेतलेला आहे. तर आता एका साईडला आपल्याला इथं पाइपिंग लावून घ्यायची आहे. तर कापड मी एक्स्ट्राचं सगळं कटिंग केलेलं आहे टीप मारून. आणि आता आपण जो आपली गळ्याची बाजू आहे तर त्या साईडला आपण अशी रेडीमेड इथं पाइपिंग लावून घेणार आहे. तर रेडीमेड पाइपिंगचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर त्या पाइपिंगला आपण असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत जेणेकरून जो गोल शेप आहे तर तिथे अगदी व्यवस्थितपणे आपली जी पाइपिंग आहे तर ती वळली जाते. तर त्यासाठी मी इथं असे छोटे छोटे कट्स मारलेले आहेत. आणि आता आपण पाइपिंग लावायला चालू करूया.
तर एक साईड तुम्ही आता बघू शकता खूप छान आणि सुपिरियर अशी आपली पायपिंग जी आहे आलेली आहे। तर दुसरी ही बाजू आपण अशीच तयार करून घेणार आहोत। तर आता ही पायपिंग तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली आलेली आहे। तर दुसरी ही पायपिंग आपण अशीच रेडी करून घेतलेली आहे आणि आता आपण बॉटम पार्ट आणि आपला जो सेंटरचा पार्ट होता तर ते असे जॉईंट करून घ्यायचे आहे। तर जॉईंट करताना सगळ्यात आधी आपण पूर्ण उंची इथं मोजून घ्यायची आहे। तर माझी जी पूर्ण उंची आहे 15 इंच आलेली आहे। तर इथं प्रॉपर आपण इथं 15 इंच ॲडजस्ट करून इथं आपण पिसावरती मार्किंग करणार आहोत। तर 15 इंच पूर्ण आपण इथं मोजून असं मार्किंग करायचं आहे। तर दुसरी ही साईड आपण अशीच मार्किंग करणार आहोत। तर पूर्ण उंची मोजूनच आपण हे मार्किंग असं करून घ्यायचं आहे। तर माझं प्रॉपर असं 15 इंच मार्किंग जे आहे आलेलं आहे। तर आता आपण हे जो पार्ट आहे दोन्ही तर ते जोडून घेणार आहोत। तर आता आपण जे मार्किंग केलं होतं तर त्या मार्किंगवरती आपण असं जोडून घेतलेला आहे आपला बॅक पार्ट जो आहे तो, आणि लेंथ पूर्ण अगदी व्यवस्थितपणे आपली 15 इंचावरती आलेली आहे। तर आपला जो तिसरा पॅच होता सेंटरचा तर तो आपण असा घ्यायचा आहे आणि हा सुद्धा आपण असा आमोरासमोरती ठेवायचा आहे। जे पॅच आहे तर ते अपोजिट साईडला आपण असे ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपण असं कापड ठेवलेलं आहे, उलटी साईड कापड ठेवलेलं आहे। आणि हे सुद्धा आपण गळ्याची जी साईड आहे तर तिथून आपण असं टीप मारून अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी मारणार आहोत। तुम्ही बघू शकता की टीप मारून मी आतल्या साईडला जे अस्तर आहे पलटी केलेलं आहे दोन्ही साईडचं। आणि इथं सुद्धा आता याच्यावरती दाबटीप घेऊन आपण जी मगाशी पायपिंग लावली होती रेडीमेड पायपिंग तर ती इथे सुद्धा वापरणार आहोत। तर तुम्ही आता बघू शकता मी दुसऱ्या पार्टला जो आहे अशीच पायपिंग लावून घेणार आहे। तर आता पायपिंग लावल्यानंतर आपण हा जो पॅच आहे तर तो असा सेंटरला घेऊन जोडून घ्यायचा आहे। तर जोडताना सगळ्यात आधी आपण वरून इथं 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर दोन्ही साईडला आपण असे पॅच ठेवून बघायचे आहेत आणि त्यानंतर दोन्ही पॅच ज्यावेळी सेम होतील तर त्यावेळी आपण हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला। तर आता बॉटमचा सुद्धा तुम्ही पार्ट बघू शकता 3.25 असा इंच आलेला आहे। तर आपण हे सुद्धा अगदी व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून मगच हे पॅच जे आहेत तर ते जोडायचे आहेत। तर पॅच जोडताना नेहमी आपण माप घेऊनच जोडायचे आहे जेणेकरून कमी किंवा जास्त खाली किंवा वर जास्त होत नाहीत पॅच। तर त्यामुळे आपण हे शक्यतो माप घेऊनच आपण पॅच जे आहे तर ते जोडून घ्यायचे आहे। तर तुम्ही आता बघू शकता की दोन्ही पॅच असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे सगळ्यात आधी आणि या मार्किंगवरती मी आता अशी पॅच जे आहे तर ते जोडून घेणार आहे। तर पॅच जोडताना सगळ्यात आधी आपण पॅच जे आहेत बॅकनेकवरती ठेवून दोन्ही साईडच्या ज्या मार्जिन दोन्ही साईडचे जे मेजरमेंट आहे सेम बघूनच मग आपण हे जे पॅच आहे तर ते जोडून घ्यायचे आहे। तर सगळ्यात आधी आपण वरती असं लॉक करून घ्यायचं आहे आणि जी आपण अशी मार्किंग केलेलं आहे जे मार्किंग आपण केलेलं आहे तर त्यावरती आपण असं कापड ठेवून टीप मारून घेत आहोत। तर तुम्ही आता बघू शकता मार्किंगचा थोडंसं माझा जो गळा आहे तर तो असा मी खालून गेलेला आहे। तर आता ती सुद्धा साईड आपण अशीच करून घ्यायची आहे। जे आपण दुसऱ्या साईडला मार्किंग केलेलं आहे तर तिथे सुद्धा आपण थोडंसं कोपऱ्याला मार्किंगच्या खालून आपण इथं टिप घेणार आहोत।
तर आपला जो तिसरा पॅच आहे तर तो असा लावून आपला झालेला आहे। तर आपण आता सेंटरला एक बो इथं करणार आहोत। जे कापड आपलं शिल्लक राहिलेलं आहे, जे आपण बॉटमला काट लावलेत, तर त्या काठामधलं कापड जे आपलं शिल्लक राहिलं होतं तर तिथे आपण असा बो लावून घेणार आहोत काठामध्येच। तर काठामधले जे काठ आहे थोडेसे माझे एक्स्ट्रा राहिले होते, तर यामध्येच आपण एक छोटासा इथं बो जो आहे रेडी करणार आहोत। तर एकदम सिंपल असा बो आहे, फक्त फोल्ड करायचं, टिप मारायचं आणि त्याचा सेंटर काढून हे जे नॉट्स आहेत तर हे आपले याचे गाठ मारून घ्यायचे आहे आणि हा जो बो आहे तर आपण असं सेंटरला लावून घ्यायचा आहे। तर हा बोस लावताना सुद्धा आपण दोन्हीकडचं मार्जिन सेम बघूनच हा जो बो आहे तर तो असा लावून घ्यायचा आहे आपल्या बॅक नेकला। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।